साताऱ्यात भाषण करताना मनोज जरांगेंची तब्येत बिघडली। उभं राहून भाषण करताना हातांचा थरकाप, सलाईन लावून उपचार सुरू। घाबरण्याचं कारण नाही, डॉक्टरांची माहिती। मनोज जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण। राज ठाकरेंचा आरोप, समाजामध्ये विष कालवू नका, राज ठाकरेंचं आवाहन। मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्ना तर नाही ना, असा प्रश्न विचारला जातो सगळ्यांमध्ये। मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिन्ना। नितेश राणेंच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुस्लिमांचा फायदा होत असल्याचाही दावा। माझ्या नादी लागू नका, तुमच्या नेत्यांचे गाल लाल करू। बीडमध्ये ताफ्यासमोर सुपारी फेकल्यावरून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सज्जड दम। मंत्री आणि आमदार बनण्यासाठी नाही, संघाच्या विचारांना जिंकवण्यासाठी काम करा। भाजप नेत्यांना आरएसएसच्या कानपिचक्या। लोकसभेतील पराभवाची कारणमीमांसा करण्याचाही सल्ला। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न, तर शिंदेंनीच दिल्लीत जास्त लोटांगणं घातली। संजय राऊतांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रात येणारा आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार। राजकारण पेटण्याची शक्यता। महिंद्रा कंपनीचं मदर युनिट नाशिकला असताना प्रकल्प गुजरातला गेल्याने उद्योजक नाराज। आमदार बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट। बच्चू कडू मवियात सामील होण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा, तर कडू महायुतीची साथ सोडणार का याकडे लक्ष। पुण्यातील नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटाचा धोका। गर्दीच्या ठिकाणांना दहशतवादी लक्ष करू शकतात। पुणे पोलीस आयुक्तांची संबंधित हॉटेलला नोटीस। अदानींच्या उद्योगांबद्दल गौप्यस्फोट करणाऱ्या हिंडनबर्गची नवी पोस्ट। लवकरच भारतातलं मोठं काहीतरी बाहेर काढण्याचे संकेत। अदानींबद्दलच्या गौप्यस्फोटांमुळे हिंडनबर्ग भारतातही चर्चेत।